अंबादास दानवे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। दानवेजी, खरं तर शरण वाल्मिक कराड आता शरण गेलेला आहे, मात्र असं म्हटलं जातंय की पोलीस यंत्रणा यामध्ये फेल ठरली, पोलीस यंत्रणेचं हे सपशेल अपयश आहे असं म्हटलं जातंय। सपशेल अपयश आहे, कारण महाराष्ट्राची पोलीस एक सक्षम पोलीस आहे। देशातल्या कोणत्याही पोलिसांपेक्षा महाराष्ट्राचे पोलीस एक ताकदवान, सक्षम, कोणताही गुन्हा घडल्यानंतर त्याच्या तपासात तरपेचे। पण तो असं असताना 22 दिवस जर एक आरोपी पकडायला लागत असेल, पकडू शकले असते पोलिसांनी ठरवलं असतं तर। पण राजकीय दबावामुळे हे पोलिसांनी केलं नाही असं माझं स्पष्ट मत आहे। आता जनतेचा दबाव एवढा वाढलेला आहे की वाल्मिक कराड यांना अटक करणे किंवा वाल्मिक कराड यांना शरण येणे, त्याच्याशिवाय कोणताही पर्याय आताच्या घडीला राहिलेला नाही। आणि म्हणून पोलीस पकडू शकले नाही, परंतु वाल्मिक कराड शरण आलेले। मला असं वाटतं येणार काळात जो आरोप वाल्मिक कराडावर तो सिद्ध होण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी पोलिसांच्या समोर मोठी जबाबदारी असेल। नाही तर याच्याही तपासात जर राजकीय अडथळे येत गेले तर मला असं वाटतं या पकडण्याला कोणताही अर्थ राहणार नाही। म्हणून पोलिसांनी ती जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी। अपयश तर आता पोलिसांना आलेलंच आहे, परंतु हे अपयश भरून काढायचं असेल तर त्यांनी तपास आता योग्य पद्धतीने केला पाहिजे। बरं दानवेजी, आणखी एक प्रश्न असा पडतो की मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री किंवा आज सकाळीपर्यंत बीडमधून 150 गाड्या या पुण्यामध्ये पोहोचल्या। कशासाठी? तर वाल्मिक कराडात शरण जाणार आणि त्यांचं समर्थन, वाल्मिक कराडचं समर्थन करण्यासाठी म्हणून हे सगळे समर्थक आल्याचं समजतंय। जर मेसेज त्याच्या समर्थकांपर्यंत जाऊ शकतो तर हा मेसेज पोलिसांना मिळू शकत नाही का की वाल्मिक कराड कुठे? हेच तर आहे। मी नागपूरच्या अधिवेशनात आरोप केला होता, नागपूरच्या जवळ कुठेतरी फॉर्म हाऊसवर वाल्मिक कराड आहेत म्हणून। मला आता मी आरोप करून 15 दिवस झाले, मला साधा फोन आला नाही एखाद्या पोलिसांचा की कुठे आहे, काय, कसं काय तुम्हाला माहिती आहे। याचाच अर्थ वाल्मिक कराडांच्या बाकीच्या त्याच्या समर्थकांना ते पुण्यात येणार आहे, सरेंडर होणार माहिती आहे, पण पोलिसांना माहिती नाही आहे। तर दुर्दैव आहे, पोलिसांचं दुर्दैव आहे, राजकीय पोलिसांचं दुर्दैव आहे। याच्यामुळे म्हणावं लागतं, खरं तर म्हटलं नाही पाहिजे, शेवटी पोलीस सक्षमच राहिले पाहिजे आपल्या राज्याचे, पण शेवटी राजकीय दबावामुळे पोलिसांना ही सगळी नामुष्की सहन करावी लागलेली। बरं, धन्यवाद दानवेजी, तुम्ही पुढारी न्यूजची बातचीत केली त्यासाठी।